नमस्कार सगळ्यांना, कसे भावांनो? मजेत ना? मजेत असायलाच पाहिजे. वाघुलीवर आपली गाडी भरलेली आहे भावांनो, साठी. चला मग आता भरून निघालोय आपण आता कोथरूड साठी निघालोय भरून. बघूया आता वाघुलीमध्ये जाम असते का नाही, बघूया. 1:30 वाजले आता. काल मराठी बिग बॉस सीझन 5 त्याचा फायनल होतं आणि काल सूरज चव्हाण जिंकले. सूरज भाऊला जिंकल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. आपण पोहोचलोय वाघोली केशनल फाट्याला. तेव्हा वाघोलीच्या सिग्नलच्या इथं आहे. वाघोलीमध्ये जाम लागायचं हे पण कारण आहे. इथं 1-1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये 4-5 युटर्न आहेत आणि इथं बाजार पण आहे, त्यामुळे पण जाम लागतं. हा बघा बाजार आहे इकडे, ह्या साईडला बाजार आहे आतमध्ये. वाघोलीचा बाजार लागतो इथे, ह्यामुळे पण इथं जाम लागतं. मेन कारण तर हेच आहे, बाजारामुळे जाम लागतं जास्त. न्यूटन पण आहेत खूप. आज आपल्याला 5 पाट्या आहेत. वाघोलीमध्ये एक आहे आणि एक शिवाजीनगरमध्ये आहे, आणखीन एक पौड रस्त्याला एक आहे आणि एक कोथरूडमध्ये 2 आहेत. आता बघू मग किती वेळ होईल आपल्या, किती वेळामध्ये आपण खाली करू, किती वेळामध्ये आपण परत येऊ. पोहोचलोय पहिल्या पाट्याच्या इथे. आता आपल्या पुढला युटर्न घेऊन पलीकडल्या बाजूला जायचं आहे. युटर्न घेऊन पोहोचलो आपण पहिल्या पाटीला. इथं खाली करायचं आपल्याला, तर चला खाली करून घेऊया. पहिली पाटी हे बघा, टायर खाली केली तिथं. आपण निघालोय आता परत युटर्न मारून त्या रस्त्याला लागायला लागेल. नगरच्या रस्त्याला लागायला लागेल युटर्न मारून. चला मग युटर्न घेऊया. युटर्न घेऊन मग जाऊया आपल्या रस्त्याला, लागूया विमाननगरच्या. तर आपण लागलेलो आहे आता विमाननगरच्या रस्त्याला. आता आपल्या सरळ एकदम जायचं शिवाजीनगर. तर आपल्या शिवाजीनगर जाण्यासाठी वाघोलीवरनं शिवाजीनगर जाण्यासाठी, शिवाजीनगर कोथरूड जाण्यासाठी आपल्याला बंद गाड्याचा जोपर्यंत ब्रिज लागत नाहीये, येरवड्याच्या पुढे बंद गाड्या ब्रिज लागतो, तोपर्यंत आपल्याला एकदम सीधा एकदम सरळ जायचं आहे. कुठं लेफ्ट नाही, राईट नाही. बंद गाडीचा ब्रिज आला ना, ब्रिज आपल्या ब्रिजवरनं लेफ्ट मार्गपर्यंत युटर्न घेऊन पुढे यायचं आहे. मग मी तुला मला दाखवतो बंद गाडीचा ब्रिज लागला की आपल्याला कसं जायचं आहे, कुठून लेफ्ट घ्यायचं, कसं राईट मारायचं, कसं जायचं आहे शिवाजीनगरला, कोथरूडला. हे बघा पुण्यामध्ये रॉंग साईडने येतात रिक्षेवाले, रॉंग साईडने येतात असं आणि आम्हाला स्टॉप देतात. चुकीचं आहे नाही रॉंग साईडने. युटर्न मारून जावा ना तुम्ही, युटर्न मारून या ना परत. पुण्यामध्ये आज सिस्टम लय खराब आहे. खूप ठिकाणी असं रॉंग साईडने येतात रिक्षेवाले, रुबाब दाखवतात. तर आपण आता पोहोचलेलो आहे विमाननगरच्या इथं. हे बघा समोर फिनिक्स मॉल पण आहे. हे बघा फिनिक्स मॉल. हा बघा समोर सिग्नल आहे येरवड्याचा. हा बघा सिग्नल आहे. इकडं सिग्नलवरनं राईट मारलं ना, एअरपोर्टला पण जातो इकडे रस्ता. सिग्नलवरनं राईट मारल्यानंतर हा बघा येरवडा मेट्रो स्टेशन आहे. हा ब्रिज लागला त्या समोर, याच्या समोर आपल्याला लेफ्ट मारायला लागेल ब्रिजवर. हे बघा लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला बंड गार्डन ब्रिज लागेल, तेव्हा इथं लेफ्ट घ्यायचं आपल्याला. हा ब्रिज आहे, हे बघा बंड गार्डन ब्रिज आहे हा.
हे बंड गार्डन ब्रिज संपला. बंड गार्डन ब्रिज संपल्यानंतर हा सहज जो आहे ना तो कॅम्प मध्ये जातो. कॅम्प स्वारगेट वगैरे जातो, पुणे स्टेशन वगैरे. आणि इथने राईट मारलं ना आपल्याला, हा असा राईट आहे. राईट मारून आपल्याला परत ब्रिज लागेल. म्हणजे युटर्न घेतल्यासारखंच आहे हा. हे बघा परत ब्रिज लागेल. आपण तिकडनं आलो, ते बघा ब्रिज, ते दिसतो ना ब्रिज. तिकडनं येऊन राईट घेऊन परत या ब्रिजवर आलोय. आता इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. चौक आहे पुढं, लेफ्ट घ्यायचा आपल्याला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू हा बघा चौक आहे. इथनं लेफ्ट घ्यायचा आपल्याला. तर लेफ्ट घेतलं ना आळंदी, खडकी, शिवाजीनगर जातो. हे बघा समोर सिग्नल आहे. सिग्नलवरनं सहज गेले ना खडकी, पिंपरी चिंचवड, आळंदी जातो. आणि लेफ्ट मारलं शिवाजीनगर, संगमवाडी, कोथरूड वगैरे जातो. इथनं लेफ्ट घ्यायचा आहे सिग्नलवरनं. आपण लेफ्ट घेऊया. लेफ्ट घेऊन ते आहे संगमवाडी रस्ता आहे, संगमवाडीचा. संगमवाडीला बसेस असतात ना, आपले बस ट्रॅव्हल्स वगैरे असतात ना, त्यांची पार्किंग आहे. हे विदर्भामध्ये जातात सगळ्या गाड्या, विदर्भ साईडला जातात. खूप मोठी पार्किंग आहे तिकडे या साईडला. आणि इकडनंच सगळ्या गाड्या जातात विदर्भ साईडला. हे बघा इकडे पण पार्किंग आहे, खूप मोठी पार्किंग आहे संगमवाडीला. हे बघा आता शिवाजीनगर, पुणे विद्यापीठ, कोथरूड हा लागला रस्ता. हे बघा आता आपल्याला ब्रिज चढून जायचं आहे शिवाजीनगरला. समोर ब्रिज आहे, ब्रिज चढून शिवाजीनगर जायचं आपल्याला. खालून गेले ना तर पुणे स्टेशन जातं लेफ्ट मारून. राईट मारलं ना ब्रिजच्या खालून ते नवीन शिवाजीनगर जे आहे ना बस स्टॉप, तिथं जातो. खडकी जातो, पुढं भोसरी वगैरे जातो राईट मारून. लेफ्ट मारलं ना पुणे स्टेशन वगैरे जातो. तर हे बघा ब्रिज, आपल्या ब्रिजवर चढायचं आहे. लवजी वस्ता साळी उड्डाणपूल. हे बघा आपण ब्रिजवर जायचं आपल्याला. हा बघू शकता संचिती हॉस्पिटल आहे. हा मोठा हॉस्पिटल आहे खूप. हे चौक आहे. चौकातनं आपल्याला सहज जायचं आहे. सहज जाऊन पुढे बालगंधर्व एक चौक येईल. त्या चौकातनं आपल्याला लेफ्ट मारून आतमध्ये जायचं आहे. तिथं आपली दुसरी पार्टी आहे. तर आपण आता पोहोचलेलो आहे. आपण आता शिवाजीनगर मध्येच आहे. बालगंधर्व चौक आहे हा. आपल्याला सहज जायचं आहे कोथरूडसाठी. पण आपल्याला लेफ्ट घेऊन एक पार्टी खाली करायचं ना, आपण लेफ्ट घेतोय. चला आपण लेफ्ट घेतोय आता, पार्टीकडे निघालोय. खाली करून घेऊ. हे बघा आपण गल्लीमध्ये पोहोचलोय, पार्टीच्या गल्लीमध्ये पोहोचलोय आपण. तर आतमध्ये गल्लीमध्ये आहे. आणि हे दुसरी पार्टी जी आहे पुणे महानगरपालिकेच्या शेजारीच आहे. खाली करून आपल्याला परत निघायचं आहे तिसऱ्या पार्टीसाठी. तर खाली करून घेऊया लवकरच. लोक आमचे साहेब ही गाडी करतात खाली. गाडी खाली करतात साहेब आमची. खाली तर आपली दुसरी पार्टी खाली झालेली आहे. तर आपण तिसऱ्या पार्टीला निघालोय. तर हे बघू शकता तुम्ही. सॉरी PCMC नाही, पुणे महानगरपालिका आहे ही. आपल्या युटर्न घेऊन जायचं आहे. हे बघा पुणे महानगरपालिका. हे आहे डेक्कन जिमखाना. डेक्कन आहे हे बघा मस्त, किती छान नजारा आहे. दुसरी पार्टी खाली केली. खाली करून परत आलं बालगंधर्व चौकामध्ये. बालगंधर्व चौकामधनं लेफ्ट मारला. लेफ्ट मारला तर सहज निघालोय आता तिसऱ्या पार्टीसाठी. तिसरी, चौथी, पाचवी. तिसरी पार्टी इथं पौड रस्त्याला आहे. पौड रस्त्याला
आणि चौथी पाचवी पार्टी हे कोथरूड मध्ये आहे. ठीक आहे, चला मग तिसऱ्या पार्टीकडे आपण जाऊया. सरळ सरळ आल्यावर हा बघा सिग्नल लागतो. सरळ सरळ आल्यावर हा सिग्नल वरून आपल्याला राईट मारून कोथरूडसाठी जायचं आहे. आपण राईट मारायचं आपल्याला या सिग्नल वरनं. तर भावांनो आपण तिसऱ्या पार्टीला पोहोचलोय. बोर्ड रस्त्याला आहे तिसरी पार्टी. हे बघा इथं तिसरी पार्टी खाली केली. आता तिसरी पार्टी खाली करून निघालोय. लागलोय रस्त्याला. तर आता चौथी आणि पाचवी बाकी राहिली खाली करायची. चौथी आणि पाचवी जवळजवळच आहेत. म्हणजे दोन्ही पण पाट्या खाली करून घेतो. ठीक आहे मग, चला मग. आपले ब्रिज चढावं लागेल. समोर ब्रिज आहे. हा ब्रिज चढून जावं लागेल आपल्याला. हा ब्रिज चढून दुसरा ह्याच्या पुढे एक ब्रिज आहे. तो ब्रिज चढायचा नाही आपल्याला. ब्रिजच्या खालनं जायचं आहे. ते ब्रिज चढला तर आपण भुगावला जाऊ. भुगाव चांदणी चौकवर जाऊ आपण. आपल्या ब्रिज हा ब्रिज चढायचा आणि दुसरा समोरचा ब्रिज नाही चढायचा आपल्याला. ठीक आहे, चला मग. हा बघा दुसरा ब्रिज आहे. दुसऱ्या ब्रिजवरून जायचं नाही आपल्याला. खालनं जायचं आहे. खालनंच चाललोय मी. खालून एक सरळ सरळ जायचं. मग 1 किलोमीटरच्या अंतरावर आपली पार्टी आहे दोन्ही पण. जो दुसरा ब्रिज आहे तो ब्रिज दुसरा चढला आपण. त्या ब्रिज चढला दुसरा ब्रिज चढून आपण गेलो सरळ सरळ. तो चांदणी चौक मुंबई बेंगलोर हायवे लागतो. भुगाव पण जातो तो रस्ता. आणि ब्रिज नाही चढला. ब्रिजच्या खालून जर गेला आपण दुसऱ्या ब्रिजच्या खालून जर सरळ सरळ गेलो तर कोथरूड वगैरे कोथरूडच्या पुढे वाजे वगैरे लागतो. आपण आलोय चौथ्या पार्टीला. चौथी पार्टीला आपण पोहोचलो भावानो. हे बघा आपण पोहोचलो. हे बघा ही आपली चौथी पार्टी. खाली करायची आपल्याला. ठीक आहे, चला मग खाली. हे दुकानचं मालक आहेत बघा. हे बघा हसा लागले. एक पार्टी आपली बाकी आहे. पाचवी पार्टी खाली व्हायची. 4 पार्ट्या खाली झाल्यात आणि 4:30 वाजलेत. ठीक आहे, खाली झाले. पेपर घेऊया आणि 5व्या पार्टीला निघूया आपण. एकदा पेपर आणले आणि कितना टायर है क्लेम का? 4 आहे का? टायर इथून घेऊन जायचे आहेत. क्लेमचे टायर आहेत. वॉरंटी टायर. चौथी पार्टी खाली झाली आपली भावांनो. 5वी पार्टीला निघालोय आता खाली करून. 5वी खाली करूया. हे आपली लास्टची पार्टी होती भावांनो. लास्ट पार्टी आपली कुलकर्णी झालेली आहे खाली. आता लास्ट पार्टी खाली झाली आपली 5वी. आता आपण निघालोय रिटर्नसाठी. आपण निघूया आता. तर आपण आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया भावांनो. आपली गाडी खाली झालेली आहे. आता आपण रिटर्नसाठी निघतोय. जास्त मोठा ब्लॉग बनवू शकत नाही आपण. तर ठीक आहे, चला मग उद्या भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या कुठली गाडी भरते आहे, कुठं आपण कुठला प्रवास आपला होतो बघूया. चला मग बाय बाय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय भावांनो.